आमदार रोहित पवार आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बातचीत करतो. खरं तर अजित पवार यांचं अपघाती निधन महाराष्ट्रामध्ये झालं, मात्र त्यांच्या न्याय देण्यासाठी त्यांच्यासाठीचा FIR आहे तो बंगळुरूमध्ये दाखल झाला आणि त्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत. बंगळुरूमध्ये अजित पवारांसाठी FIR मिळवण्यासाठी बंगळुरूला जावं लागेल. आता पुढची वाटत नाही बघा, आम्ही महाराष्ट्रात प्रयत्न केला, असं नाही की महाराष्ट्रात तो प्रयत्न केला नाही. आम्ही मुंबईत गेलो, आम्ही बारामतीला गेलो, CIDकडे गेलो. अनफॉर्च्युनेटली दुर्दैव असं की अजितदादांचा FIR इथं घेतला नाही. मग आम्ही जेव्हा राहुल गांधीजींना भेटायला गेलो तर त्यांच्याशी चर्चा केली, 45 मिनटं चर्चा झाली, विषय समजून घेतला. तेव्हा त्यांना जेव्हा कळालं FIRच होत नाही तेव्हा त्यांनासुद्धा आश्चर्य तिथं वाटलं आणि त्यांनी मग बोलता बोलता एक वाक्य वापरलं की जहाँ पे न्याय मिल सकता है, जिथं न्याय मिळेल असं राज्यात तू का जातो. बस त्यांनी कुठं राज्याचं नाव नाही घेतलं काय. मग आम्ही या स्टेटमेंटवर विचार करत होतो. विचार करत असताना गवई साहेबांचं जेव्हा केस झाली होती, गवई साहेब म्हणजे सुप्रीम कोर्टचे प्रमुख, आपल्या भूमीतले एक कर्तृत्ववान व्यक्ती, त्यांच्यावर जेव्हा बूट फेकला होता तेव्हा महाराष्ट्रात आंदोलन झालं होतं. अमरावती, नागपूर, पुणे, कोल्हापूर इथं FIR करण्याचा, झिरो FIR करण्याचा प्रयत्न झाला लोकांकडनं, तो मान्य केला गेला नाही. मग तो कुठं झाला तर तो कर्नाटकात झाला. मग तिथं न्याय मिळू शकतं गवई साहेबांना, तर मलाही मिळू शकतं, दादाने मिळू शकतं. मी तिथं गेलो, तिथे FIR झाला आणि आता तो ट्रान्सफर करण्यात आला. आता इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्या FIRच्या बेसिसवर त्यांना योग्य पद्धतीने इन्व्हेस्टिगेट करावं लागतं. इन्व्हेस्टिगेशन होईल. घ्यावी लागेल ना. महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्र वाट बघतोय. FIR तुम्ही करून घेत नव्हता, आम्ही करून घेतला, ट्रान्सफर झाला, तर तुमच्या हातात आलेला आहे, तपास तुमच्या हातात आहे, तुम्ही योग्य दिशेने घेऊन जा. आम्ही शांत नाही बसणार. अजितदादांचा पक्ष धोक्यात आहे. बघा, ज्या पद्धतीने तिथं काय गोष्टी चालल्या आहेत आणि कालच आपण बघितलं असेल एक पत्र प्रसिद्ध झालेलं बघितलं की सुमित्रा काकीच म्हणतायत की 28 म्हणजे 28 जानेवारी ॲक्सिडेंट झाल्यापासून त्या अध्यक्ष होईपर्यंत जर इलेक्शन कमिशनला कुणीही पत्र दिलं असेल त्यांच्या पक्षातून तर ते नल अँड वाईट ठरवावं, म्हणजे ते बरखास्त करावं. आम्ही खोलात गेल्यानंतर आम्हाला एक पत्र फेब्रुवारी 16चं मिळालं. त्या प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हा ताबा घेण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून करताना आपण बघू शकतो. म्हणजे ॲक्सिडेंट झाला 28ला. 2 दिवसात गोयल साहेब जे आहेत, जे मंत्री आहेत केंद्रात भाजपचे, त्यांनी स्टेटमेंट दिलं की प्रफुल्ल पटेल झाले अध्यक्ष आणि मग नंतर म्हणले नाही नाही चुकलं. मग ह्याच्यात काही मोठा प्लॅन होता का की पक्ष कंट्रोल करण्यासाठी त्या लोकांनी आधीच काही गोष्टी ठरवल्या होत्या की ॲक्सिडेंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बोलता आणि लगेच 14व्या दिवशी 15व्या दिवशी इलेक्शन कमिशनला तुम्ही पत्र पाठवता. तर ह्याला जर ओव्हरऑल पिक्चर बघितलं त्याच्यातच अजितदादांच्या घरासमोर ब्लॅक मॅजिक झालेली सुद्धा बघितलेली आहे. त्यामुळे मग ते नाशिक कनेक्शन तिथं कोण जायचं, मग प्रफुल्ल पटेलला अधिकार कशाला पाहिजे होते, या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना कुठंतरी दाल में कुछ काला आहे असा नक्कीच त्या ठिकाणी वाटतं. दादा तुम्ही म्हणतात नाशिक कनेक्शन या सगळ्या पक्ष कंट्रोलमध्ये वारंवार नाव तुम्ही घेतात त्यांच्या पक्षाकडून तो त्यांचा विषय आहे. मला फक्त काकींना एवढंच सांगायचं आहे की राजकारण फारच खालच्या लेवलला गेलेलं, वंगाळ झालेलं आहे. याच्यात तुम्ही आमदारांना विश्वासात घ्या, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या आणि मगच काय करा. हे 4-5 नेत्यांच्या नादी जर तुम्ही लागला तर वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आमदार आणि कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्याबरोबर तर पक्ष चालू शकतो. त्यामुळे ती दक्षता त्यांनी घेतली आणि अशा राजकीय आपापलेल्या लोकांपासून जर पक्षाला आणि संघटनेला दूर ठेवलं तर फायदा नक्कीच होईल. या सगळ्यामध्ये कुठेतरी तुम्ही पत्रव्यवहार करतो तुमच्या हाती पत्र लागतं, त्याच्यामध्ये पक्ष काबीज करण्यासाठी पुरावे तुमच्या हाती लागतात. या सगळ्यामध्ये कुठेतरी प्लॅनिंग हे आपण म्हणाला तसं मात्र हे प्लॅनिंग अजित पवार असताना चालू होतं असं वाटायला लागलं आणि दादांचं कदाचित त्यामुळेच वाद होत असावा आणि त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्रित आले तर आपली ताकद वाढेल आणि ह्या लोकांवर अवलंबून आपण राहणार नाही हे दादांना वाटत असावं. म्हणून दादांनी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू केली होती आणि त्याच्यात मी जसं सांगितलं की प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्रातले हे अमोल कोल्हे व्हावेत अशी आमची आणि त्यांचीसुद्धा इच्छा त्या ठिकाणी होती. म्हणजे केंद्रात म्हणजे देशाचे प्रमुख अजितदादा, महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर अमोल कोल्हे आणि इतर काही लोकांना वेगळ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी दिल्या जातात. हा एक वेगळा प्रश्न बघा ना, म्हणजे बघा कोणी पाणी दिलं हा मुद्दा काल भाषण झाला.
आता हे पत्र बाहेर आलं, आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी होतील, पण त्याच्याकडे जे पुरावे आहेत ते नीट त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आता हे बघा, तिथं बऱ्याच मोठ्या नेत्यांनी पूजा केली. हो. पूजा करत असताना पूजा का करतायत त्याचं कारण लागतं. ते कारण कोणाला माहिती तर त्या घरातलं त्या ठिकाणी माहिती आहे. आणि मग कारण त्या ठिकाणी त्यांना माहीत असेल तर मग त्या व्यक्तीला आज तो किती घाण असला, त्याकडे व्हिडिओ आहेत, त्याकडे बरीच माहिती आहे, त्यामुळे त्याला सुखरूप ठेवणं पण महत्त्वाचं. नाही तर उद्या माणसाला सुसाईड केली, नाही तर पळून जात होतं, त्याला मर्डर करून टाकला, म्हणजे सगळी माहिती घेऊन तो माणूस मेला, म्हणजे संपवलं. जसं मुंबईमध्ये एक त्यांनी काय ते म्हणतात, पोलिसांनी एकाला मारलं नाही का, पळून जात असताना का असं दाखवलं, नाही बंदूक घेताना दाखवलं आणि मी त्याला ते मारलं. माझ्या मते तुम्ही बदलापूरचा प्रकार हां, बदलापूरच्या केसमध्ये तो विषय तिथंच संपला. म्हणजे जो कर्णधार होता त्याचं नाव तर बाहेर आलंच नाही. तर मग या घरातला किती घाण असला तरी त्याला प्रोटेक्शन द्या, कारण त्याला बरीच माहिती आहे. नाही तर उद्या आपल्याला हे ऐकायला येऊ नये आत्महत्या केली, नाही तर त्याला एन्काउंटरमध्ये त्या ठिकाणी मारला. आणि जी जी माहिती मिळते त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करणं तितकंच महत्त्वाचं. शेवटचा प्रश्न, सोयीनं कारवाई होते का? त्यांचे फोटो असतील, आमदार असतील, त्यांना पाठीशी करून सोयीनं ज्या ज्या ठिकाणी जे जे सोयीनं कारवाई होते. सत्ता असेल तर राजकारण केलंच जातं. नक्कीच धन्यवाद आपल्याशी बातचीत. कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील.